बघा लास्ट याच्यामध्ये आपण मिलिंगचं प्रिन्सिपल बघितलं होतं, नंतर मिलिंगचे मशीनचे कंपोनंट बघितले होते, नंतर टाईप ऑफ मिलिंग मशीन बघितलं, नंतर मिलिंग कटर बघितले. बघायचे मिलिंग ऑपरेशन्स. ठीक आहे. तर मिलिंग ऑपरेशन बघा, मिलिंग ऑपरेशनमध्ये 2 टाईपचे ऑपरेशन राहते, पेरिफेरल मिलिंग आणि दुसरं राहतं फेस मिलिंग. म्हणजे काय की कटिंग टीथ जर त्याच्या सर्कमफरन्सवरती असेल तर त्याला म्हणतात पेरिफेरल मिलिंग. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जो ॲक्सिस आहे कशाचा, वर्कपीसचा, इथं डायग्राममध्ये दाखवलं बघा, सॉरी टूलचा जो ॲक्सिस आहे तो काय आहे, पॅरलल राहतो कशाला, ह्या वर्कपीसला. ठीक आहे. त्याच्यानंतर जो फेस मिलिंग आहे बघा, तर फेस मिलिंगमध्ये जो फेसचा सरफेस आहे कटरच्या फेसचा म्हणजे बॉटम साईडचा, त्याला काय राहतं, कटिंग एजेस राहतात. त्याच्यामुळे काय होतं, तिथं जो कटिंग ॲक्सिस किंवा कटिंग टूलचा जो ॲक्सिस आहे तो वर्कपीसला परपेंडिक्युलर राहतो. त्याच्यानंतर पहिलं ऑपरेशन बघा, प्लेन मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. प्लेन मिलिंग ऑपरेशन इथं हे कट करायचं राहिलं. ठीक आहे. प्लेन मिलिंग ऑपरेशनमध्ये काय आहे की प्लेन मिलिंग ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग प्लेन फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ प्लेन मिलिंग कटर. म्हणजे काय की याच्यामध्ये प्लेन फ्लॅट सरफेस मशीनिंग केलं जातं, किंवा त्याला स्लॅब पण म्हणते बघा. स्लॅब म्हणजे काय की स्लॅब बघा, आपण घरचा जो स्लॅब राहतो तो कसा राहतो, परफेक्ट हॉरिझॉन्टल राहतो, परफेक्ट फ्लॅट राहतो. मग तसंच आपल्याला वर्कपीसवरती जर फ्लॅट सरफेस फॉर्म करायचं असेल तर प्लेन मिलिंग ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. त्याला दुसरं नाव आहे स्लॅब मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये जो कटर आहे, कटरचा जो ॲक्सिस आहे तो वर्कपीसला पॅरलल राहतो. द ऑपरेशन ऑफ वर्कपीस सरफेस इज माउंटेड पॅरलल टू द सरफेस ऑफ मिलिंग मशीन टेबल. मग बघा, तो जो वर्कपीस आहे त्याचा सरफेस पण वर्क टेबलला पॅरलल असतो. बघा आता इथं हा वर्क टेबल आहे, त्याच्यावरती हा वर्कपीस ठेवला आहे, मग वर्कपीसचा सरफेस आणि हा सरफेस एकमेकांना कसे पॅरलल आहे. ठीक आहे. मिलिंग कटर इज माउंटेड ऑन द मिलिंग मशीन आर्बर. आता मिलिंग कटर कुठं राहतं, मशीनच्या आर्बरवरती राहतं, आणि इज रोटेट ॲट हाय स्पीड. ते तर रोटेट होणारच, कारण की रोटेशन शिवाय कटिंग होणार नाही. ठीक आहे. द डेप्थ ऑफ कट इज ॲडजस्ट बाय रोटेटिंग नी एलिव्हेटिंग स्क्रू लिव्हर, देअर बाय मेकिंग द नी टू मूव्ह अपवर्ड. बघा म्हणजे काय की जो डेप्थ ऑफ कट आहे बघा, डेप्थ ऑफ कट कसा ॲडजस्ट केला जातो, तर ती जी डाऊन साईडची म्हणजे नाही का, जो नी आहे, नीवरती एक व्हर्टिकल स्क्रू आहे बघा, हे दाखवतो तुम्हाला. हा जो व्हर्टिकल स्क्रू आहे ना, याचे रोटेशन केलं ना बघा, व्हर्टिकल ट्रान्सफर रोटेशन, याचे रोटेशन केले की वर्क पीसचा काय होणार आहे, डेप्थ ऑफ कट ॲडजस्ट होणार आहे, म्हणजे याची अप अँड डाऊन मुवमेंट होणार आहे. अप अँड डाऊन मुवमेंटमुळे आपण काय करू शकतो, डेप्थ ऑफ कट ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही, नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कटर यूज केलं. बघा आता इथे डायग्राम दाखवलेली, तुम्हाला पेपरमध्ये जर विचारलं एक्सप्लेन प्लेन मिलिंग ऑपरेशन, त्यावेळेस तुम्हाला ही डायग्राम पण काढावं लागेल. त्यावेळेस तुम्ही ही डायग्राम काढायची. याच्यामध्ये इथं वर्क टेबल आहे, हा वर्क पीस आहे, हा कटर आहे, हा आर्बर आहे. आर्बरवरती कटर बसवला, आर्बर रोटेट होणार, कटर पण रोटेट होणार, आणि वर्क पीसचा जो मटेरियल आहे ते रिमूव्ह होणार, आणि वर्क पीसचा जो नाही का म्हणजे डेप्थ ऑफ कट जो आहे तो कशाने ॲडजस्ट केला जाणार, तर वर्क पीसच्या मुवमेंटमुळे. वर्क पीसची मुवमेंट कसं काय होणार, तर नीवरती ट्रान्सफर स्क्रू आहे आणि तो रोटेट केल्यानंतर ना त्याची व्हर्टिकल अप अँड डाऊन मुवमेंट होणार. ठीक आहे. आता नेक्स्ट ऑपरेशन बघा, साईड मिलिंग ऑपरेशन. आता पहिले बघितलं आपण प्लेन मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे साईड मिलिंग ऑपरेशन. बघा साईड मिलिंग ऑपरेशनला दुसरं नाव आहे स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. द साईड अँड फेस मिलिंग ऑपरेशन इन्व्हॉल्व्स यूज ऑफ साईड अँड फेस कटर विच इज कम्पॅरेटिव्हली नॅरो सिलेंड्रिकल कटर. बघा नॅरो सिलेंड्रिकल म्हणजे काय की सिलेंड्रिकल राहतं पण त्याची थिकनेस कमी राहते. ठीक आहे. कटर विथ द टीथ ऑन इच साईड ॲज वेल ॲज पेरिफेरी. बघा याला काय की याला दोन्ही बाजूला कटिंग एजेस राहत्या, म्हणजे काय की त्याच्या बॉटमच्या फेसला पण राहत्या आणि या साईडला पण राहत्या. पण त्याच्यामध्ये बघा द ऑपरेशन प्रोव्हाइड टू मिल द फेस अँड साईड ऑफ वर्क पीस ॲट टाइम. बघा त्याच्यामध्ये काय होतं, वर्क पीसचा हा खालचा सरफेस आणि साईडचा सरफेस म्हणजे हा फेस आणि हा सरफेस दोन्ही पण बघा, हा जो सरफेस दिसतोय ना, हा सरफेस आणि हा सरफेस दोन्ही पण ॲट अ टाइम मिलिंग केलं जाईल. ठीक आहे. पण जास्त एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कुठं राहणार आहे, तर साईडला राहणार आहे, बॉटम म्हणजे का फेसला नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं याला साईड मिलिंग ऑपरेशन म्हणतात. द ऑपरेशन इज यूज फॉर कटिंग स्लॉट फॉर द फेस अँड स्ट्रॅडल मिलिंग. बघा याच्यामध्ये साईडला कटिंग करायसाठी, फेसला किंवा स्लॉट बनवायसाठी पण या ऑपरेशनचा यूज केला जातो. याला म्हणतात साईड मिलिंग ऑपरेशन. पेपरमध्ये जरा तुम्हाला डायग्राम काढावं लागेल. याच्यामध्ये मॅक्सिमम साईडचा सरफेस मशीनिंग केलं जातो. ठीक आहे. जे कटर आहे त्याला त्याचं कटिंग जास्त साईडच्या बाजूने होतं, फेसने कमी होतं. ठीक आहे. पेरिफेरीने कमी होतं.
आता नेक्स्ट बघा फॉर्म मिलिंग ऑपरेशन. आता फॉर्म शब्दामध्येच काय आहे की फॉर्म करून घ्यायचं. ऑलरेडीच आपण बघितलेलं आहे फॉर्म मिलिंग कटर. मग आता फॉर्म मिलिंग ऑपरेशन करायसाठी फॉर्म कटर यूज केलं जातं. तर फॉर्म मिलिंग ऑपरेशन इज ऑपरेशन ऑफ प्रोड्युसिंग इरेग्युलर सरफेस बाय युझिंग फॉर्म कटर. आता बघा जसं सरफेस फॉर्म करायचं आहे त्या शेपचं कटर यूज करणार. द शेप ऑफ कटिंग टीथ ऑफ फॉर्म कटर इज सेम ॲज दॅट ऑफ प्रोफाईल टू बी जनरेट ऑन वर्कपीस. तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं की वर्कपीसवरती जशी प्रोफाईल बनवायची त्याच्या अपोजिटचं कटर फॉर्म करायचं आणि त्याचा यूज करून मशीनिंग करायचं. द इरेग्युलर सरफेस मे बी कॉन्व्हेक्स, कॉनकेव अँड एनी अदर शेप. म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय की तुमचा वर्कपीस जसा प्रोफाईलचं राहील तशा प्रोफाईलचं काय राहणार आहे कटर राहणार आहे. इट मे बी कॉन्व्हेक्स, कॉनकेव आणि ॲज पर दॅट वर्कपीस म्हणजे अकॉर्डिंग टू वर्कपीस राहणार. नंतर कटर बघा डबल अँगल कटर. म्हणजे बघा हे टाईप आहे फॉर्म मिलिंग ऑपरेशनचे. म्हणजे अँगल मिलिंग पण याच टाईप आहे बघा. आणि याच्यामध्ये हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन यूज केलं जातं. मग बघा इथं वर्कपीस दाखवलं आहे. हे फॉर्म केलेलं कटर आहे त्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये काय कटिंग टीथ आहे. हार्बर आहे बघा. हार्बर रोटेट होणार आणि वर्कपीसचं मटेरियल रिमूव्ह होणार. आता बघा इथं फॉर्म मिलिंगचे 2 ऑपरेशन दाखवलेले आहे. एक कॉनकेव आहे आणि एक कॉन्व्हेक्स. ठीक आहे. आता बघा इथं बघा हे कॉनकेव शेपचं आहे बघा. इथं बघा वर्कपीसवरती कसं स्लॉट तयार होतंय आणि त्याच्या अपोजिट प्रोफाईलचं काय कटर आहे. तिथं काय होतंय कटिंग होतंय आणि बरच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होतंय बघा. चिप निघतंय. आता बघा इथं कसं वेगळ्या शेपचं कटर होतं आणि एक स्लॉट तयार केला बघा त्यांनी. ते पण स्पेरिकल शेपचं किंवा हाफ सर्कल सारखा. ठीक आहे. आता बघा इथं याच्या अपोजिट आहे. आधी इथं जसं इथं वर्कपीसवरती प्रोफाईल क्रिएट होतं तसं प्रोफाईल कशावरती आहे वर्कपीसवरती. म्हणजे कॉनकेव शेपचं आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती बघा त्याच्या अपोजिट शेपचं प्रोफाईल वर्कपीसवरती येऊ राहिलं बघा तिथं. आता इथं हळूहळू याच्यावरती रेडियस फॉर्म होईल. दिसतंय का इथं काय होईल रेडियस फॉर्म होईल बघा. तर हे होतं फॉर्म मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा गँग मिलिंग. सगळ्यात फॉर्म मिलिंग समजलं असेल. नंतर नेक्स्ट बघा गँग मिलिंग ऑपरेशन जर आता तुम्हाला असं वर्कपीस काढावं लागेल आणि ही डायग्राम काढला बघा. याच्यामध्ये काय आहे की एक आर्बर आहे. एक आर्बरवरती 1 2 3 4 5 कटर बसवलेले बघा. त्याच्यामध्ये 3 कटर काय आहे प्लेन मिलिंग कटर आहे आणि 2 कोणते साईड मिलिंग कटर आहे बघा. म्हणजे नाही का टॉपचं सरफेस आणि साईडचं सरफेस ॲट टाइम मशीनिंग होणार आहे. तर मग बघा गँग मिलिंग ऑपरेशन इज अन ऑपरेशन विच 2 or more मिलिंग कटर आर यूज. बघा याच्यामध्ये 2 किंवा 3 कटर यूज केले जाईल. म्हणजे मॅक्स मोर दॅन 2 कटर्स आर यूज टुगेदर ऑन 1 आर्बर. मग ते पण एकाच आर्बरवरती बसवलेले असणार. फॉर द मशीनिंग नंबर ऑफ हॉरिझॉन्टल सरफेसेस ऑफ वर्कपीस किंवा जॉब. बघा म्हणजे काय आहे की ह्या गँग मिलिंग ऑपरेशनमध्ये मल्टिपल कटर्स यूज केले जाईल आणि मल्टिपल कटर्स काय करणार मल्टिपल मशीनिंग सर्फेसेस ॲट अ टाइम मशीनिंग करणार एकाच आर्बरवरती बघा. ऑल द कटर मे बी परफॉर्म सेम टाईप ऑफ ऑपरेशन ऑर इच कटर मे बी परफॉर्म डिफरंट टाईप ऑफ ऑपरेशन. म्हणजे काय की प्रत्येकाचं ऑपरेशन सेम बी राहू शकतं किंवा वेगवेगळं पण राहू शकतं. आता बघा याच्यामध्ये हे जे प्लेन मिलिंग कटर आहे त्यांचं प्लेन सरफेस फॉर्म करायचं ऑपरेशन म्हणजे काम आहे आणि यांचं दोन्ही साईड मिलिंगचे जे 2 आहे त्यांचं काय आहे की साईडचा सरफेस मशीनिंग करायचं. द डायमीटर ऑफ कटर मे बी सेम ऑर डिफरंट. कटरचं डायमीटर आता बघा इथं हे जे 2 कटर आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या दोन्हीचं डायमीटर सेम पण वेगवेगळ्या जागेवरती. ठीक आहे. म्हणजे असं काही नाही की कटरचं साईज शेप सेम पण राहू शकते वेगळी पण राहू शकते. कटर्स डिफरंट टाईप ऑफ कटर आर रिक्वायर्ड्स. म्हणजे बघा आता याच्यामध्ये एकपेक्षा नाही 2 किंवा 2पेक्षा जास्त कटर्स यूज केले जाते सारखे किंवा वेगवेगळे डायमीटरचे पण असू शकतात. ठीक आहे. याच्यासाठी हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन लागतं. मग हे काय हॉरिझॉन्टल मिलिंग मशीनिंगमध्येच मशीन केलं जातं गँग मिलिंग ऑपरेशन. तर याच्यामध्ये बघा 2 कटर साईड मिलिंग आहे 3 कटर प्लेन मिलिंगचे आहे. इथं खाली बॉटमला वर्क पीस आहे त्याच्या खाली टेबल आहे वर्क टेबल. तुमचं जर पेपरमध्ये विचारलं एक्सप्लेन द गँग मिलिंग ऑपरेशन तुम्हाला त्यावेळेस ही डायग्राम काढावं लागेल. आता नेक्स्ट ऑपरेशन बघा फेस मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. तर फेस मिलिंग ऑपरेशन बघा इथं डायग्राम दाखवली. हा काय वर्क पीस आहे हा काय कटर आहे आणि हा कटर कसा आहे व्हर्टिकल बघा आणि याचा जो खालचा जो सरफेस आहे फेस इथं काय कटिंग एजेस आहे बरोबर आहे नाही. इथं काय कटिंग एजेस आहे. मग त्याच्यामुळे इथं बघा फेस मिलिंग ऑपरेशन इज परफॉर्म बाय फेस मिलिंग कटर. ऑब्विसली आता फेसिंग करायचं म्हणल्यानंतर ना फेस मिलिंग कटरच यूज करणार.
विच इज रोटेट अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ वर्कपीस. मग बघा आता हा जो सरफेस आहे हा वर्कपीसचा सरफेस आहे, त्याला हा जो कटर आहे त्याचा ॲक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. द फेस कटर इज यूज ऑन व्हर्टिकल मिलिंग मशीन कॅन बी एम्प्लॉईड टू प्रोड्यूस हॉरिझॉन्टल फ्लॅट सरफेस. बघा आपल्याला जर हॉरिझॉन्टल फ्लॅट सरफेस परफॉर्म करायचं असेल किंवा बनवायचं असेल तर आपल्याला व्हर्टिकल मिलिंग मशीन यूज करायला. म्हणजे काय की याच्यामध्ये वर्कपीस किंवा जो कटिंग टूल आहे त्याचा ॲक्सिस कसा राहतो, परपेंडिक्युलर राहतो कटिंग सरफेसला. त्याच्यामुळे आपण इथं हॉरिझॉन्टल सरफेस बनवायचं असेल तर आपल्याला व्हर्टिकल मिलिंग मशीन यूज करावं लागेल. ठीक आहे. मग बघा इथं हे डायग्राम दाखवलेली आहे. त्याच्यानंतर इथं बघा ॲक्च्युअल वर्किंग ऑपरेशन आहे. बघा या वर्कपीसचा जो फेस आहे तो मशीनिंग होते बघा आता हळूहळू. हे काय आहे, फेस मिलिंग कटर. बघा तिथं बरं निघत आहे म्हणजे रॉ मटेरियल रिमूव्ह होते. बघा इथं परत एकदा फेसिंग ऑपरेशनचं दाखवलेलं आहे. बघा इन्सर्टवाला कटर आहे, सर्क्युलर इन्सर्ट आहे. ठीक आहे. आधी दिसेल बघा. बघा त्याने डेप्थ ऑफ कट घेतला. बघा हळूहळू कसे हे वेगवेगळे इन्सर्ट्स आहे बघा, मल्टिपल इन्सर्ट्स आहे आणि ते सर्क्युलर शेपचे मटेरियल बघा कसं रिमूव्ह करते ते. ठीक आहे. बघा इथं चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होतं. आता नेक्स्ट बघा एंड मिलिंग ऑपरेशन. आता बघा एंड मिलिंग ऑपरेशन हे जे असं ऑपरेशन आहे हे फेस मिलिंग आणि प्लेन मिलिंग दोन्हीचं कॉम्बिनेशन. बघा धिस इज द ऑपरेशन कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ पेरिफेरल. बघा पेरिफेरी म्हणजेच काय की प्लेन मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. म्हणजेच सर्कमफरन्स राहतो कटरचा तिथून पण मशीनिंग होतं. अँड फेस मिलिंग ऑपरेशन. बघा फेस मिलिंगमध्ये काय व्हायचं की बॉटमचा जो फेस राहायचा तिथून कटिंग व्हायचं, पण या ऑपरेशनमध्ये दोन्ही बाजून कटिंग होतं. म्हणजे फेसनं पण होणार आणि साईडच्या सरफेसनी पण होणार. इट इज यूज टू प्रोड्यूस फ्लॅट सरफेस पॅरलल टू ऑर परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस. बघा याच्यामध्ये काय आहे, जसं बघा तुम्हाला जर फ्लॅट सरफेस जर मशीनिंग करायचं असेल फेस मिलिंग ऑपरेशननी तर तिथं व्हर्टिकल मशीनच यूज करावं लागतं. पण याच्यामध्ये तसं काही क्रायटेरिया नाही, तुम्ही कोणतं पण यूज करू शकता. म्हणजे काय की तुम्हाला परपेंडिक्युलर पॅरलल दोन्ही सरफेस यांनी मशीनिंग करू शकता. द फ्लॅट सरफेस मे बी व्हर्टिकल, हॉरिझॉन्टली इन्क्लाइन टू टेबल सरफेस. बघा याच्यामध्ये काही घेणं नाही की तुमचा सरफेस कसा मशीनिंग करायचा, तो परपेंडिक्युलर असू शकतो, व्हर्टिकल असू शकतो, हॉरिझॉन्टल असू शकतो. म्हणजे सगळ्या टाईपचं ऑपरेशन या एंड मिलिंग कटरने होणार. म्हणजे जसं बघा आपण जर प्लेन मिलिंग कटर घेतलं त्यानं फक्त आपल्याला हॉरिझॉन्टलच सरफेस फॉर्म करू शकतो, आपण व्हर्टिकल सरफेस करू शकतो का नाही. फेस मिलिंग जर घेतलं त्याने आपण फक्त फेसचं सरफेस मशीनिंग करू शकतो. साईड मिलिंगने आपण फक्त साईडचा सरफेस करू शकतो. पण एंड मिलिंग कटरने आपण सगळे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आणि हे जे कटर आहे वर्ल्ड वाईड खूप जास्त यूज केलं जातं. तर तुम्ही इंडस्ट्रीत कुठे गेले व्हर्टिकल VMC मशीन जर बघितलं तर तिथं तुम्हाला सगळे एंड मिलिंग कटरच यूज करताना बघितले. याच्यामध्ये पण व्हेरियस टाईप आहे एंड मिलिंग कटर्समध्ये, पण जनरल एंड मिलिंग कटर बघा ते काय होतं, रोटेट होतं. त्याला साईडनं पण हेलिक्स राहत्या. हेलिक्स म्हणजेच कटिंग एजेस राहत्या आणि नंबर ऑफ फ्लूटच्या वरती डिपेंड त्याला किती नंबर ऑफ कटिंग एजेस. ठीक आहे. तर व्हर्टिकल मिलिंग मशीन इज मोर सुटेबल टू परफॉर्म एंड मिलिंग ऑपरेशन. VMC मशीन चांगलं राहतं ज्याच्यावरती आपण एंड मिलिंग ऑपरेशन चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा स्लिटिंग ऑपरेशन. स्लिटिंग ऑपरेशन म्हणजे काय की एखादा वर्क पीस आहे त्याला दोन भागामध्ये डिवाइड करायचं किंवा दोन भागात कट करायचं. ठीक आहे. द मेटल स्लिटिंग इज नोन ॲज सॉ मिलिंग ऑपरेशन. बघा तुम्हाला मी स्लिटिंग कटर दाखवलं होतं आधी. त्याच्यामध्ये काय होतं, एक ब्लेड सारखं राहायचं आणि त्याला कटिंग एजेस राहायच्या आणि ते काय करणार वर्क पीसला दोन पार्टमध्ये डिवाइड करणार. मेटल स्लिटिंग इज ऑल्सो नोन ॲज सॉ मिलिंग कटर. ठीक आहे. सॉ मिलिंग ऑपरेशन इट इज द ऑपरेशन ऑफ पार्ट ऑफ अ सॉलिड वर्क पीस इंटू टू पार्ट्स. बघा एका वर्क पीसला काय करणार, दोन पार्टमध्ये कट करणार. इट मेक्स द यूज स्लिटिंग सॉ टू कट स्टॉक इंटू व्हेरियस फिट्स. बघा याच्यामध्ये हे काय सॉ मिलिंग कटर किंवा स्लिटिंग सॉ म्हणतात. ठीक आहे. स्लिटिंग सॉ हे यूज केलं जातं. ते काय करतं वर्क पीसला एक मे बी दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टमध्ये काय करणार वर्क पीसला डिवाइड करणार. आता बघा इथं टी स्लॉट असलेलं वर्क टेबल आहे. ह्याच्यावरती इथं वर्क पीस ठेवला आहे बघा. हे स्लिटिंग कटर आहे. हे काय करतं ह्या स्लॉटमधून कट करतं. बघा इथं एकदा एक पार्ट झाला, नंतर इथं सेकंड पार्ट होईल. म्हणजे एवढा मोठा वर्क टेबल होईल तेवढी नंबर ऑफ पार्ट कट होतील. ठीक आहे. जर तुम्हाला स्लिटिंग ऑपरेशन विचारलं तर ही डायग्राम काढावं लागेल. आता नेक्स्ट बघा अँग्युलर मिलिंग ऑपरेशन.
आता अँग्युलर मिलिंग ऑपरेशनमध्ये काय की अँगल आहे, अँगल नाव आहे. तर मग अँग्युलर शेप जर आपल्याला वर्कपीसवरती फॉर्म करायचं असेल तर आपण काय करणार, अँग्युलर मिलिंग ऑपरेशन परफॉर्म करणार. आता बघा, अँग्युलर मिलिंग इज मिलिंग ऑफ फ्लॅट सरफेस विच कॅन नायदर पॅरलल नॉर परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ मिलिंग कटर. आता बघा याच्यामध्ये काय आहे की असा आपल्याला सरफेस फॉर्म करायचा आहे जो सरफेस वर्कपीसच्या किंवा जो सरफेस पॅरलल बघा इथं विच आर नायदर पॅरलल नॉर परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ मिलिंग कटर. आता बघा ॲक्सिस ऑफ मिलिंग कटर कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. मग याच्या अकॉर्डिंग असा सरफेस फॉर्म करायचा आहे की जो पॅरलल पण नसणार आहे आणि परपेंडिक्युलर पण नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो इन्क्लाइनमध्ये असणार आहे. मग अशा केसमध्ये आपण काय करणार, तर असं माहिती म्हणजे अँग्युलर मिलिंग ऑपरेशन परफॉर्म करणार. तर बघा इथं जो कटिंग होणारा जो प्लेन आहे, इथला जो सरफेस आहे हा काय आहे की असं इन्क्लाइन राहणार आहे. तो पॅरलल आहे का नाही, तो परपेंडिक्युलर आहे का नाही, पण तो असा नॉन पॅरलल आणि नॉन परपेंडिक्युलर राहणार आहे. ठीक आहे, मग ए सिंगल ऑर डबल अँगल मिलिंग कटर इज यूज फॉर दिस ऑपरेशन. बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय की सिंगल अँग्युलर मिलिंग करायचं असेल तर आपण सिंगल अँगल मिलिंग कटर यूज करणार आणि डबल करायचं असेल तर डबल अँगल मिलिंग कटर यूज करणार. आता बघा इथं व्ही ग्रू बनवायचं आहे तर आपण डबल अँगल मिलिंग कटर यूज केलं आहे. तर मग याच्यामध्ये सायमल्टेनियस अँगल फॉर्म होणार आहे आणि आपण काय केलं, कटरच्या बॉटमला म्हणजे पेरिफेरीला आपण काय केलं, असा अँग्युलर सरफेस दिला जेणेकरून त्याच्या अपोजिट काय झालं, वर्कपीसवरती प्रोफाईल जनरेट झालं. ठीक आहे, हे काय होतं, अँग्युलर मिलिंग ऑपरेशन होतं. तर नेक्स्ट ऑपरेशन बघायचं आहे टी स्लॉट मिलिंग. आता तुम्हाला मी सांगितलं वर्क मशीनच्या बेडला काही राहतं, टी स्लॉट राहतं. ते कशासाठी यूज केलं जातं, तर वर्क पीसला होल्ड करून ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण टी नट बोल्ट बसवतो बघा. मग टी स्लॉट मिलिंग कटर राहतं, त्याने टी स्लॉट मिलिंग ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. जर तुम्हाला पेपरमध्ये विचारलं तर तुम्हाला अशी डायग्राम ड्रॉ करावं लागेल. बघा, अ टी स्लॉट इज प्रोड्यूस ऑन द वर्क पीस बाय युझिंग स्पेशल डिझाईन कटर हॅव्हिंग शेप ऑफ इनवर्टेड टी. बघा आता त्याचा शेप कसा राहतो, इनवर्टेड टी म्हणजे उलटा टी शेपचं कटर यूज केलं जातं. बघा इथं काय आहे, उलट्या टी शेपचं कटर आहे. इनिशियली प्लेन स्लॉट इज प्रोड्यूस बाय युझिंग अँड एंड मिल अँड देन टी स्लॉट कटर इज इंट्रोड्यूस इन एक्झिस्टिंग. बघा आता काय आहे की इथं टी स्लॉट जर बनवायचं असेल तर आपल्याला पहिले एंड मिल कटरनी एक स्लॉट बनवावं लागेल, जेणेकरून काय होईल की त्याच्यामधून ह्या जो कटर आहे त्याची शँक त्याच्यातनं पास होईल आणि मग शँक पास झाली तरच काय होणार आहे, कटिंग होणार आहे. बघा आता मग ज्यावेळेस हॉरिझॉन्टल शेप प्रोड्यूस करायचा राहतो त्यावेळेस हे जे कटर आहे टी स्लॉट मिलिंग कटर हे काय करतं, हॉरिझॉन्टल सर्फेस प्रोड्यूस करतं, पण त्याला ऑलरेडी व्हर्टिकल कट झालेला स्लॉट लागतो, त्याच्याशिवाय ते करत नाही. ठीक आहे, मग इथं बघा त्याचं ऑपरेशन. बघा आता कटर कटिंग करत आहे आणि तिथं ऑलरेडी स्लॉट अवेलेबल आहे. ठीक आहे, आणि त्याला फक्त तो टी मध्ये कन्वर्ट करतोय. हे होतं टी स्लॉट मिलिंग ऑपरेशन. त्याच्यानंतर इथे एकदा बघा तिथं ऑलरेडी स्लॉट आहे आणि ते कटर फक्त टी शेपचा फॉर्म करत आहे. नंतर ही शँक बघा या स्लॉटमधून पास होती, तो ऑलरेडी आपण बनवलेला तो एंड मिल कटरने. ठीक आहे, बघा तिथं टी स्लॉट प्रोड्यूस व्हायला स्टार्ट झालं. बाकीचे ऑपरेशन आपण नेक्स्ट याच्यात बघू. ठीक आहे, तुम्हाला जर पी पी टी पाहिजे असेल तर तुम्ही मला तिथं व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली जी टेलिग्रामची लिंक राहते त्याच्यामध्ये ग्रुपला जर जॉईन झाले त्या ग्रुपमध्ये ह्या PDF अवेलेबल राहते. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आपण स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन, थ्रेड मिलिंग ऑपरेशन, अप अँड डाऊन मिलिंग बघू. ठीक आहे, नंतर हे पॅरामीटर्स ऑफ मिलिंग आहे, मग ते आपण 1 बाय 1 बघू, नंतर प्रॉब्लेम बघू. ठीक आहे, नंतर आपल्याला इंडेक्सिंग बघायचे.